थोडं मागे सगळं होतं बाई इकडे म्हणजे चेहरा असं येईन देवीचं बी इकडे ते तिरसोडून ते दिसत नाही आहे की नाही? फुलं लई बाई भेटले फुलं नाही रे. घरचेच येतं हा, घरी आहे का? मीच आणली होती हे म्हणे फुलं कशाला घेते तुमच्या उजव्या हाताला कोणत्या देवाचं ठाण आहे? आमच्या उजव्या हाताला ते रानातलं कोणचं देव आहे हो? बडे बाबा उजव्या हाताला हा एक ठाण आहे. हा रानात येते रानात हे हा असं उजव्या हाताला ये हा कुठं ते बाळासाहेबाचे ते पुढे येते का? अहो पण सगळ्याला एकच दुखणं आहे मावशी मला पोरांना कंबर हातपाय आणि पाड दुखणं उजव्या हाताला एक ठाण आहे तुमची इथं हा हा, असं इकडून जाताना हे हाताला लागत वरतीकडे जाताना का खालतीकडे येताना वरती जाताना उजव्या हाताला आहे. मग ते याच आहे हो मासूम बाबाचं आहे. पण तिथं दरवर्षी जत्रेस टायमाला नारळ मलिदा विलिदा सगळं असतं काही चुकून नाही देत देवाचं कोणच्याच हा, आणि तुमच्या ह्या बाजूनं मावलायचं ठाणं कुठे आहे? कोणीकडच्या साईडने ह्या साईडनं ह्या साईडने बारवापाशी इकडं अशी गोल बारली हा त्या बारापाशी एक मावलायचं ठाण आहे. हा आहे इकडं तिथं पण आहे हा डाव्या हाताला हा ते आड्यापैकी नाही देवीच्या मंदिर देवा त्या मावला लय जणांना आहे लय पुरींला आहे तुमचं कुलदैवत तुळजापूर आहे? नाही वाडे बोले बोले तुळजापूरला गेलते ना कधी? एकदा जाऊन आलोय लग्न झाल्यावर एकदाच जाईल. हा तुम्ही खालती गेलते का खा- येरमाळ्याला? नाही ते येरमाळ्याला गेलेच नाही. नाही मग तुमचं पाहून झालं का ते? आता आपल्याला काय एवढं सांगता नाही येणार गेलतो दर्शनाला म्हणून गेलतो तिथं जर गेलं ना तर तिची गाठ घ्यावा लागते तेव्हा ते तुळजापूर पाहून होते. हा का हा येरमाळ्याला तिथं बाळरामन परशुरामी ना येराई आणि दवाखान्याचा फरक पडत नाही आयुर्वेदिक औषधाचा लय मी 4 वर्षापासून सगळं केलं देव धरम दवाखाना बिवाखाना असं आमुषा पुन्हा आल्यावर तुझी धडधड होती का? रोजच होती निस भीती वाटते कशाची पण कशाची हा अशी विचित्र हा. होतात तुला. हा एवढी मी निब्बर मानाची पण सतत निस भीती मानामध्ये विचित्र काही टायमाला तुझ्या स्वप्नात असं तळ आल्यावानी होतं नाही तळबिळ नाही येत पाण्याचं. हा पाण्या बिण्याचं ठिकाण मग मी तेच म्हणते ना पाण्याचं तळ हा. पण आधीच्या मावल्या मामाच्या गावाच्या आहे ना आणि बारवातल्या नदीतल्या नदीतले ते उंजाला शिंदूर बिंदूर लावली अशी नदीची हे कडे आणि तिथं असे फ्रँकीवर बुरड्या बिड्या राहते तिथं सुरू चालू. जेव्हा त्या मावल्याचं मानून घेतलं तेव्हा मला पोरग राहिलं होतं हा 2-2.5 वर्ष काही नव्हतं आणि ते मानून घेतल्या महिन्यातच राहिलं पण होतं त्रास होतो तुला. लय होतो पायी एक टायमाला तुला त्रास होतो. 3-4 दिवस आधी नंतर 4-5 दिवस आपली श्रद्धा सगळ्यावर आहे देवावर पण आहे आणि डॉक्टरांवर पण आहे असं काही नाही का बाबा दोन्ही पाहावं लागतं. निसर्ग मग एकाच याच्यावर नाही जमत बाई मग. पाहावं लागतं. इकडे 2 फुलं द्या वहिनी. काय लोक काय म्हणते देवाचं बघितलं की अंधश्रद्धा आणि बेदान असं काही म्हणतात पण आपलं तसं नाही ज्याची इच्छा असली ना हा इच्छावर आहे मग काय ही ज्योती काही पाहत नाही की पण ते नाही जमलं. मग ते सांगू राहिलो. तिचा म्हातारा कसा आता टकटकीत आहे का नाही? कार्यक्रम कधी केला होता भाऊ? कसला जागरण गोंधळाचा लग्न झाल्यावर लग्न झालं त्याच्यानंतर केला का तुम्ही? नाही ऐकतच नाही खरं जे सांगायचं ते आत्याला सगळं माहिती आहे आमची कंडिशन ते हाताने आजू तिचं एक हात बारीक आहे ना तुला येत नाही काही. एकट्याच्या जीवावर कसं तरी प्रपंच ढाकलायचं नाही एकलं जेवण टाकलायचं जाऊ द्या किती आपण साधं सोपं करायचं कसं? मग त्याचं कोटमा बिटमा भरल्या बागे जीव घातल्या 2-3 बारे केलं ते आपण जर वाकडीत जर आलं आणि 120 मध्ये होतं 130 मध्ये होतं पण हा मग तसं केलेलं आहे 2-3 बाऱ्या तळी भरलेली तळी भरलेली घरी कोटमा पण ह्या मावशी ना असा आरशावरती सकून बघतात बर का इथं बसू हा बस 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 तिथंच बरं आहे तिथंच बरं आहे. नाही तिला ते व्हिडिओ काढायचा आहे तिथला बरं नाही जाऊ द्या काय नाही काय बाहेर बसता नाही
हा त्यांचं म्हणणं असं आहे हा दिसते ना मावशी दिसते सगळे दिसते. नको मी गाऊनवर आहे मी दिसली नाही इथं धरून बोलली मा काढू नका बोलली मी गाऊन वर इकडे एक चक्कर मारलाय कुठे गेले ते परत गेली का तेच मला माझ्या भावा मागितलं ते का बरं होते गेली काय नको 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 तू मारशील तू का माझ्या भावाला कुठं झालं याला घे. आता हे व्हिडिओ दाखव पाहतीन तर त्यांच्याकडे घेतीन गिरे काय भरपूर जुनी परंपरा आहे, आता कुणी बघत नाही ना आजकाल, करत नाही असं. जुने लोक यायलाच मानायचे, दवाखाने काय नव्हते मानायचे आता असं. लोकांना दवाखाना लागतो. आपण सगळं मानतो, जुनं नवं सगळं सगळं. तुला सांगितलं का ना गं गेली कोमल कधी आज कधी कोणात आहे कोणात सांगितलं तुम्ही दादीला त्याला मारायला मच्छर किती बाई इथं मच्छर मच्छर आहे ना आता किती आहे आता का काय यांचे फिरते मच्छरच्या अगरबत्ती इतके फिरते आम्ही गेले काय दासमध्ये यायची कामं नाही. हॅलो काय रे भाऊ हा तुमच्या जी पाच देऊ का दैवताचं जी आहे, तुमच्या घरात थोडी इकडचा कोपरा जी आहे त्याला तुम्हाला जोडीदार कोण? अरे त्याला चारच देतो एकीकडून रानावाला आहे आणि एकीकडून जावे. ह्या बाजूला त्याला 9 देतोय गाडी हा नाही नाही 8 आणि घाट नको. त्याच्या दिसतं मोठी दावी इकडे गाडी 9 देतो ह्या त्यांना बाजूच्या हा हा तिथं तिच्या नाही, नको तुला 2 कोपरा आहे घराचा हा असा बोल हा. ह्या बाजूला तुम्ही काहीतरी हा त्याला बोंब टाकली काय केलं? काहीतरी पाहू तू आपल्याला 9 देतो कुठल्या बाजूनी? ह्या बाजूला खाल तिकड तोंड घर आहे करू ना, 13 देतो इकडे तोंड करून घर आहे तर मग कुठल्या बाजूनी? ह्या बाजूला पाहिजे वारलाकडच्या. तिचे शेजारी तिचे खेटून तिचा बंगला आहे ना तो बंगला तिचा बंगला आहे ना पैप आहे हा रबडा पैप हा, आहे. ऐक, सांगितलं मी फोन केला होता. बाथरूमचा असा जाणार हा, ये, द्या मग. हा असा जाणार मी म्हणलं, हा तू 4 जाय घेऊन 4 त्याच्या राहता ह्या बाजूच्या कोपऱ्याला पाहिजे हा 4 आहे ते मग घेऊन जा दोन्ही घराच्या मध्ये जे आपल्याला सापड मग आपण 9,000 हा तिथे पैप आहे का? असा ढवळा पैप आहे. बरं, संडास बरं. बाथरूम पाहिजे. असा पैप येतो त्या पैपाचं असं तोंडी येते असं हा हा, त्या मग बाजूला पाहिजे तुला लगेच थोड्याने पाठवतो. ते त्या- आता जे त्या- बाकीचे हे दिवस आहे ना मला. त्याचा भुगा झालेला आहे हा अरे आपण बाकीचे तो जे आहे ना, घेतलं ते घेतलं ते नव्हतं जिन्साचा त्या दिवशी. भुगा झालेला आहे पण तुझा तुम्हाला एक वर्ग मित्र साधन आहे ना मिळालं तो चांगलं पाहिलं तर. त्याच्याकडे एक कवडी आणि बिबा तिथं निघन हा लगेच टाकून दे एक दगड आहे तिथं हा दगड त्याच्यावर ठेवले का हा, असं बरं, कोपऱ्यात बरं. दगड आहे हा. एक दगड आहे आणि पाईप जी आहे ना असं पाईपाचं तोंडी असं वळायला असं वळून पाईपाचं तोंडी तिच्याकडे याच्यापाशी जायचं तिथं पाहिजे हा, तुला जे येतं तुला काय टायमाला मुंगी आल्यावानी होता ना हा. मुंगी आल्यावानी होता नाही हा अरे मुंगी आल्यावानी अरे अरे होता. आलं मुंगी आलं. भर पडल्याशिवाय काहीच करता यायचं नाही ना तेवढा मार्ग करा आणि एक मी फळ देते तुमच्या कुलदैवताचं हा ते देवावर एक ठेवा हा बरं का हा, बरं कुलदैवताचं टाकलं. ते एक आता फळ काहीच देते ते करता देवावर यायचं. ठेवायचं तू आणि त्याला 7 लिंब बंडूला फोन लावून पाय ना अर्धी काप ते किती लावते म्हणजे मधले 2 मधले ते कडाचा आहे असे 3 आहे ना हा 2 गजामध्ये काय होणार आहे 2 गजात काय होणार आहे हा तेच मी म्हणतो हा तिथं कोणी एक बाबा आला होता तो. हे काम करून द्या आता, काम. कोणी एक बाबा आला होता तिथं. कोण? हा तुझं एका घरी काय पाहणारा असा नाही नाही हा कुठं म्हणजे तिथं आसपास आलता का नाही सांगता यायचं. तिने बिना हा
मागणार हा मग तेच मी म्हणतो. मागणारे मस्त येते तर असं पाहायला द्यायला असं आहे. हा मागणारे मस्त दारात येते तर हा तेच करतो. हा एवढं जाऊ दे आता, एवढा हप्ता जाऊ देस आता. हा नाही काहीच करायचं नाही, फक्त आपल्याला भर असं टाकायची एखाद्या मोठ काही माळे. पाहायला लग्न करायचं पाहिजे हम्म. हा मग तो आली का ट्रॅक्टर मग आपण भर टाकून घेऊ. हा पाणी मारतो म्हणा, आज आम्ही गेलोच नाही ना. हा आज पाणी मारायला गेलोच नाही आम्ही. हा एवढं हे करून टाक. बरं. बर. आणि तू ज्या देवाची सेवा करते ना मनापासून हा. त्याची सेवा पूर्ण कर. स्वामी समर्थ हा मी काय म्हणते तुला, तू ज्या देवाची सेवा करते आता हा. मनापासून कर हा ती पूर्ण कर. म्हणजे याच्यात ते बी तिचाच भाऊ आहे. हा काय तिचाच भाऊ आहे. हा तसं तर सगळ्याच देवांचे करते, माझं मन असं काही एकच देवाची सेवा करावं असं नाही, पण लहानपणापासून माझा हिडो तो सांगितला नाही होता. कोळसा टाकू का? मेलूबाई म्हणजे तुमचा हिडो द्या म्हणे मला. म्हणलं माझ्याकडे नाही, जातो तिकडे मी. दे. पण मावशी ह्यो व्हिडिओ काढल्यावर ना तुमची मुलं काही म्हणणार नाही ना, काय म्हणायचं काय हरकत नाही ना त्यांची. काय देवाच्या याला काय आहे? तिला वाटतं की ठीक आहे पोर हा. तू व्हिडिओ टाकी ती काय असं म्हणजे कसं दर्शनाला कोणी येऊ शकत त्याला माहिती आवडी त्याची त्याची हा टाकी द्या टाकी द्या. ज्याची त्याची आवड राहते हा. देवीची. हे काय आता आई व्हिडिओ जो राहतो ना तो लय लांब लांब जातो हा मोबाईलवर. हा. तुमच्या पार दुसऱ्या देशात पण जातो, हा हा महाराष्ट्राच्या बाहेर जातो. मग ही पिंपळदरीची ईड आहे म्हणून असं त्याच्यावर टाकून द्यायचं. हा. पिंपळदरीचं नाव टाकायचं त्याच्यावर, ही आपली पिंपळदरीची आई हा. असं. झालं का आता ते? हा अजून बारी झाली ना. बरं चला, सकून पाहायचा व्हिडिओ पुन्हा एकदा काढला होता, या मावशीकडनं काढला. आधीचा एक जो वर्षापूर्वीचा होता तो आजीकडचा होता. आणि कोणाला यायचं असन तर मावशीकडं सकून पाहायला यायला काय हरकत नाही मावशीची, असं मी त्यांना विचारलं. आणि त्यांच्या कुठल्या मुलांची पण काय हरकत नाही आहे व्हिडिओ काढताना, त्याच्यामुळं हा काढला, नाही तर मी काढला नसता. आमच्या सासूबाईचं लय म्हणणं होतं व्हिडिओ काढ म्हणून काढला. चला बरं चला, बाय सगळ्यांना.